लोकसभा 2019च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सभा आणि मेळावे घेण्यात येत आहेत। याच पार्श्वभूमीवर सुजय विखे यांनी शेवगावमध्ये जाहीर सभा घेतली। यावेळी शेवगावच्या नागरिकांच्या सर्व समस्या दूर करू असं आश्वासन त्यांनी देखील दिलंय। नगर शहरासहित देशाला उच्च शिक्षित उमेदवाराची गरज आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। त्याचबरोबर शेवगावच्या सर्व नागरिकांचा भीषण प्रश्न म्हणजे पाणी आहे, तोही सोडवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। केंद्र शासनाचा निधी तुमच्या या परिसरामध्ये जे काही विकास ज्यासाठी किमान 500 कोटी 1000 कोटी असा जो निधी लागतो, मग त्या ठिकाणी कुठलेही प्रकल्प असतील, उदाहरणार्थ पाणी पुरवठा योजना असतील, पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी अनेक गावांमध्ये आहे, पण वीज बिल भरायला पैसे नाहीत। तर माझा संकल्प हा आहे की 5 वर्षाच्या या लोकसभेमध्ये जर तुम्ही मला निवडून दिलं तर 5 वर्षामध्ये या नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक पाणी पुरवठा योजना हे सौर ऊर्जावर घेऊन जाऊन पुढचे 50 वर्ष फुकट प्यायला पाणी आपल्याला या भागातल्या जनतेला द्यायचं आहे। कोणाला पैसे भरावे लागणार नाही, हे पैसे आपल्याला केंद्रातून आणायचे। आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही चालीचे प्रश्न असतील काही तर आहेतच, मला निवडून द्या। तेल मध्ये पाणी आणायची जबाबदारी त्यांची आहे, पण पुढे चारे आता बंद पडले आहेत, पोळे नाले तसेच बंद पडले। मी तुम्हाला सांगतो निवडून द्या। जेसीबी पोकलेट तुमच्याकडे राहील, माझा काय खातो घ्यायचं खातो घ्या, काही विषय नाही त्याच्यामध्ये, कारण की आम्ही त्या ठिकाणी कारखाने चालवतो लोक आहोत। मी आहे, ताई आहे, ताई त्या ठिकाणी कारखाना चालवतात, माझे 3 झाले। आता मला त्या दिवशी काल नगरला म्हटले की आपलं नगर कारखाना आहे, म्हणजे हळूहळू एक घेऊ, काळजी करू नका घ्यायचं की सगळे बंद पडलेले माझ्याच बोकटी सगळे कारखाने बंद पडले का माझ्याकडे, संस्था बंद पडल्या का माझ्याकडे, आणि नगर दक्षिणेचा बंद पडलेला विकास सुद्धा माझ्याच माती लोक मारणार हे मला माहिती। पण ठीक आहे, त्यामध्ये आपल्या वयामध्ये संघर्ष करण्यामध्ये एक वेगळी मजा असते। आज वय आहे, शिक्षण आहे। या महाराष्ट्रामधला सगळ्यात उच्च शिक्षित उमेदवार म्हणून या देशामधला 543 लोकसभेमध्ये जेवढे उमेदवार आहेत त्यामध्ये तुमच्या नगर दक्षिणेचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा सगळ्यात शिकलेला उमेदवार। आणि म्हणून या शिक्षणाचा उपयोग जेवढा आरोग्यासाठी मी समाजासाठी करू शकलो असतो त्यापेक्षा 3 पटीने मी शेतकऱ्यांसाठी करू शकतो, आणि म्हणून मी लोकसभेला त्या ठिकाणी जातो। लोकसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले गेले पाहिजेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशाचे पंतप्रधान मी तुम्हाला लिहून देतो, कोणी काही सांगू, कोणी कोणालाही पाठिंबा देऊ, पण 10 वर्ष किमान आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी काय हटत नाही। आणि दुसरं मतदान टाकायचं कोणाला, असं कोण आहे समोर जो पंतप्रधान होऊ शकतो? ज्यांना व्हायचं होतं समोर ते नगरला मुक्कामाला आहेत, त्यामुळे आता ते कसं करायचं बाबा? देशाचं पाहिजे का नगरचं राजकारण पाहिजे हा एक मुद्दा आहे। तर या ठिकाणी आपल्या देशाला एक चांगलं नेतृत्व त्या ठिकाणी मिळालं। ठीक आहे, 5 वर्षामध्ये निर्णय घेताना काहीतरी चुका झाल्या असतील, पण समोरचे लोक असं जोरात जणू की बोलू लागले की जसं यांनी 5 वर्षामध्ये देशाचं कल्याण केलं। या 5 वर्षामध्ये मागच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एक डिग्री, कोणी 20,000 कोटी, कोणी 15,000 कोटी, ज्या अवस्थेमध्ये हा महाराष्ट्र विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हातात आला, दुसरा कोणीही मुख्यमंत्री असता तर एका महिन्यात राजीनामा देऊन पळून गेला असता, अशी वाईट आर्थिक अवस्था या महाराष्ट्राची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी करून ठेवली। दिवस डवळे दरोडे टाकले, 20,000 कोटी रुपये कशाला म्हणतो? 20,000 कोटी रुपये म्हणजे या आपल्या महाराष्ट्रातल्या पुढच्या 25 वर्षाची पिढी या लोकांनी उद्ध्वस्त करून टाकली, आणि आज हे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून सगळीकडे फिरतात। हे जेव्हा त्या ठिकाणी 10 वर्ष केंद्रीय मंत्री होते, साखरेचे भाव 1900 झाले होते, 1900। कारखान्याला शेतकऱ्यांना द्यायला पैसे नव्हते, कुठलाही निर्णय त्या ठिकाणी साखर धंद्या बाबतीत घेतला गेला नाही। हे पहिलं सरकार आहे केंद्रामध्ये ज्यांनी साखरेचे भाव 3100 रुपयावर स्थिर केले, आणि शेतकऱ्यांना प्रत्येक कारखाना हे 2500 ते 2400 रुपये देण्यासाठी कारखान्याला ताकद दिली। असं पहिलं सरकार हे मोदी सरकार आहे। शेवटी शेतकऱ्याचं सरकार आहे, फायदा शेतकऱ्यांचा आहे। फक्त या सगळ्या गोष्टी कळायला थोडासा लोकांना वेळ लागतो। दुष्काळामध्ये थोडंसं विद्यमान सरकार बाबतीत नाराज आहे, पण हे समोरचे लोक जर तुम्ही बसवले, आपल्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही समोरच्या उमेदवाराला मतदान टाकलं तर समोरचे उमेदवार काय तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे की नाही? समोरच्या उमेदवाराच्या बाबतीत जरा माहिती घ्या। अगोदर शेवगाव एवढा दडपणा खाली
तो गडी निवडून आला तर तुम्हाला स्थलांतर व्हावं लागेल, परत धरणा पूर्णग्रस्त, परत प्रकल्पग्रस्त व्हावं लागेल. आता किती वेळ स्थलांतर करतात? आहे त्या घरामध्ये सुखी राहा. अतिशय चांगल्या वातावरणाने आपल्या लोकसभेची निवडणूक आहे आणि आपली पुढची पिढी, शेवटी आपली संपत्ती काय आहे? आपली संपत्ती, आपली जमीन, आपली प्रॉपर्टी, आपले घर, आपलं सोनं दागिनं नाही, आपली संपत्ती, आपली संस्कृती आहे. आणि म्हणून ही निवडणूक लोकसभेची 23 तारखेला या नगर जिल्ह्याच्या संस्कृतीची निवडणूक आहे की आपल्याला त्या ठिकाणी सुसंस्कृत नेता पाहिजे का समोरच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार सारखा नेता पाहिजे, हे तुम्ही ठरवायचंय. तुम्हाला मी आज आवर्जून सांगतो की जर तुम्ही त्या ठिकाणी, मग तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल, ही लढाई पक्षाची कमी आणि वैचारिकतेची जास्त आहे की तुम्ही या नगर जिल्ह्यामध्ये कुठल्या विचारसरणी पाठीमागे उभं राहायला तयार आहात, तुम्ही कोणत्या विचाराला पाठिंबा देतात. आणि शेवगाव तालुक्याला मी आवर्जून सांगतो की जर आपण या वेळेस या निवडणुकीमध्ये कोणी आदेश देऊ, कोणी फोन लावू, कोणी पाठिंबा देऊ, हा पाठिंबा देणारा प्रत्येक माणूस हा स्वतःच्या स्वार्थासाठी पाठिंबा देतो. त्याला काय घेणं देणं या खासदार होतोय का नाही, तो कुठेतरी आपला शब्द पाडून घ्यायचा आणि परत कुठेतरी निवडणूक लढवायची म्हणून हे सगळं चाललं. आता आमच्यापेक्षा चांगला अनुभव कोणाला यांचा, आमच्या बरोबरच होते की, त्यामुळे आम्हाला सगळे लोक ओळखून शेवगाव तालुक्यातल्या नेत्यांना जेवढं मी ओळखलं तेवढं दुसरं कोणी ओळखलेलं नसतं. आणि मी यासाठी की निम्मे खासदार साहेबांनी ओळखून ठेवले होते, त्यांचं रक्त माझं रक्त आहे म्हणून मला बाकीच्या बरोबर स्कीम नाही जमलं. तर या ठिकाणी ही निवडणूक विचारसरणीची आहे. आपण जर त्या ठिकाणी कधी चुकीचा निर्णय घेतला मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगतो की जर आपण चुकीचं बटन दाबलं तर आपली पुढची पिढी आपल्याला कधीही माफ करू शकणार नाही. ही गोष्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी, प्रत्येक युवकांनी लक्षात ठेवावं.